परकीय राष्ट्राचं ध्येय धोरणे, राजकारण, परकीय राष्ट्रांचं विकास कामांबाबतची ध्येय धोरणे त्यांनी हजारो वर्ष पूर्वी म्हणजे 100 वर्षापूर्वी बांधलेल्या वास्तू आजही वर्तमान स्थितीत मजबूत आहेत आणि भारतामध्ये पण त्या वस्तू अजूनही मजबूत आहेत. आणि इंग्लंडचे संस्थान जे भारतावरती राज्य करत होते त्यांच्या काळामध्ये जे काही ब्रिटिशांनी ज्या काही वास्तू बांधल्या त्या आधी स्थित उभ्या आहेत. जरासुद्धा एक दगड हलत नाही की जरासुद्धा एक वीट हलत नाही. आणि त्यांची गॅरंटी संपली की तिकडच्या विभाग पत्र पाठवतं आणि पत्र पाठवून भारताला कळवतं की असं वास्तूची गॅरंटी संपलेली आहे, त्यांची आता ती जबाबदारी तुमची आहे, आमची नाही आहे. असं ते देश भारताला पाठवतात कारण भारतामध्ये त्यांनी ते उभारलेले आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना जर ब्रिटिशकालीन वस्तूचं दगडी पडत नाहीत, आपल्याकडे काल उभारलेली वस्तू आज धोका संभवतो, लिकेजेस होतात, तात्काळ नादुरुस्त होतात, पुन्हा नवीन दुरुस्तीचे विकास कामांचे प्रस्ताव बनवले जातात. कॅलिबरता, तांत्रिक शुद्धता, तांत्रिक मान्यता, अभ्यास, सार्वभौम असं काही विद्वान लोक भारतामध्ये आहेत. आणि भारतामधले विद्वान लोक फॉरेन कंट्रीजमध्ये का जातात? कारण हे फॉरेन कंट्रीज आपल्या लोकांना तिकडे नोकऱ्या देतात, विकत घेतात, नोकरीमध्ये चांगले उच्चपदी काम करतात आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग परकीय देश करतात. आपले ज्ञानी लोकांचा उपयोग परकीय देश करतात फायदा आणि त्यांच्या देशाचा विकास करतात. तो कशा प्रकारे करतात बघा. ना तिकडची झाडं पडत, ना तिकडची जंगलं काटली जात, ना तिकडची झाडं पडत, ना झाडे हवा पाण्याने झाडे पडत, ना तिकडची जंगले काटली जात, ना तिकडच्या इमारती दुर्धर पडत कारण मजबूत आहेत. तिकडच्या संस्थानाने बांधलेल्या इमारती मजबूत आहेत. ना तिकडचं वॉटरचं दुर्भिक्ष आहेत. मला वाटतं ऑस्ट्रेलिया असेल, जपान असेल, अनेक प्रगत कंट्री असतील, त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारचा ऋतू नाही आहे. जो ऋतू भारतामध्ये आहे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, तिथे असं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ऋतू नाही. पाऊस अवेळी कधीही पडतो, परंतु ते पडलेलं पाणी कशा प्रकारे जतन करून ठेवायचं हे तंत्र त्यांच्याकडे शिकायचं. जपानकडे हे तंत्र आहे. जपानमधले शेतकरी पडलेला पाऊस ते पाणी अडवतो, जिरवतो आणि ते पाणी साठवून शेतासाठी उपयोगात आणतो, शहरासाठी उपयोगात आणतो. तिकडचं सरकार हे सरकार चालवत नाही. तिकडच्या सरकारला काही अधिकार नाही. तिकडच्या सरकारला काही एक अधिकार नाही. शेतकऱ्यांना अधिकार आहे. शेतकरी ठरविल ती पूर्ती दिशा. सरकार शेतकऱ्यांकडे परवानगी मागतं आणि शेतकरी वॉटर सप्लाय पाणी पुरवठा करतं. हे अशा प्रकारची प्रणाली आहे. परंतु आपल्याकडे नदी, नाले, ओढे, समुद्र सगळं काय आहे. आपल्याकडे पाणथळ क्षेत्र आहे, परंतु आपल्याकडे सिंचन व्यवस्था नाही आहे, साठवणूक व्यवस्था नाही, होल्डिंग पॉन्ड नाही, टायडल गेट नाहीत. तर पडणारं पावसाचं पाणी अडवलं जाईल आणि ते भविष्यामध्ये उपयोगात येईल. ते नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये ज्ञान नाही आहे. तर शेतकऱ्यांना असं तांत्रिक ज्ञान द्यायला पाहिजे ना. सरकारनं ते ज्ञान नाही आहे. जर आज शेतकऱ्यांनी आत्महत्या सरकारवर बोट ठेवण्यापेक्षा शेतकऱ्यांना सांगतो, शेतकऱ्यांनी स्वावलंबी बना, शेतकऱ्यांवर स्वावलंबी. सरकारवर भरोसा ठेवू नका. सरकार काय मदत करेल आणि सरकारची जबाबदारी पण नाही आहे. शेतकऱ्यांनी स्वावलंबी व्हा आणि हे पावसाचं पडलेलं पाणी जे आहे साठवणूक करा, सिंचन करा,
होल्डिंग पॉइंट करा आणि त्याच शेतीला वापरा, त्यातून वीज निर्मिती पण होते, विजेचा पण वापर होतो. अशा प्रकारचं जर प्रगत शेतकऱ्यांनी केलं तर तो प्रगत होणार, धनधानगा होणार. तुम्ही प्रत्येक वेळी दुष्काळ पडला बोंब मारायची, पाऊस पडला पूरस्थिती आले बोंब मारायची, काय झालं बोंब मारायची, विद्युत व्यवहार बोंब मारायची, पीक विमाबद्दल बोंब मारायच्या, महागाईबद्दल बोंब मारायचे. शेतकऱ्यांनी हे धोरण सोडून द्या. स्वस्वावलंबी व्हा आणि पाणी अडवा, पाणी जिडवा, झाडे लावा, झाडे जगवा. हे जेव्हा गोष्टी कराल तेव्हा तुमच्याकडे मुबलक या जमिनीतून विद्वत्ता येईल, पैसा येईल, अडका येईल. कारण शेती पिकली तर शेती बाजारात विकली जाईल, शेती बाजारात विकली तर तुमच्याकडे पैसे आहेत, मग तुम्ही श्रीमंत व्हाल. अशा सगळ्या भावना आहेत. मग शेतकरी प्रगत झाला पाहिजे ना. मग या शेतकऱ्याला प्रगत करायचं काम आपलं सरकार करत नाही ना. हे सरकारने पण त्यांना पाठबळ द्यायला पाहिजे. जे जपान टेक्निक आहे तंत्रशुद्धता इकडे वापरायला पाहिजे ना. आपण फक्त पक्ष फोडणे, उद्धव बाळासाहेब ठाकरे कसा संपेल तो देखणं, दुसऱ्याचे नगरसेवक फोडाफोडी, दुसऱ्याचे आमदार फोडाफोडी, दुसऱ्याचे खासदार फोडाफोडी, दुसऱ्याचे मंत्री फोडाफोडी, या सगळ्या गोष्टी करून आपलं ठेवायचं बाजूला, दुसऱ्याचं चोरून आणायचं सत्तेत बसायचं. ह्या सगळ्या भावना ह्या आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये चाललेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी प्रगत होत नाही, शेतकरी पुढे जात नाही, शेतकऱ्याचा विकास होत नाही. त्यामुळे आपल्या देशातील, राज्यातील आणि देशातील नागरिक गरीबच राहणार आहे आणि गरीबच राहील आणि गरीबच राहील. ज्यावेळेस 150 कोटी जनता हिला राग येत नाही, महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला राग येत नाही, संताप येत नाही, तो उठून चाल करत जात नाही मंत्रालय विधानसभेवर, तोपर्यंत यामध्ये सुधार बदल होणार नाही. जसं नेपाळमध्ये पंतप्रधान, मंत्री, कॅबिनेट मारून घालवले, संसद भवनातून मारून घालवले, पळवले. श्रीलंकेत पण तसंच झालं, पेरूमध्ये पण तसंच झालं. पण जोपर्यंत भारतामधील, महाराष्ट्र राज्यामध्ये असं होत नाही, तोपर्यंत राज्यातले भ्रष्ट मंत्री, हे भ्रष्ट कॅबिनेट, भ्रष्ट सरकारला जाग येणार नाही. त्यामुळे लोक हो तुम्ही जागृत व्हा, लोक हो तुम्ही जागृत व्हा, लोक हो तुम्ही जागृत व्हा आणि सरकारला जाब विचारा आणि स्वस्वावलंबी व्हा. एवढं सांगणं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनाचा आर्किटेक्ट होता, विकासक होता, शेतकरी होता, सगळं काय होता. पाणी तंत्र दिलं, विद्युत तंत्र दिलं, आर्किटेक्चर दिलं, घटना दिली, संविधान दिलं, सगळ्या जगाचं आर्किटेक्ट होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ते जर सगळं काय घडवू शकतात पुस्तकरूपी शिक्षण, तर तुम्ही काय नाही करू शकत प्रगत? का सरकारवर अवलंबून राहता? हे माझं सांगणं आहे, हे माझं विचारणं आहे. त्यामुळे सर्व जनतेने जागृत व्हा, 150 कोटी जनतेने जागृत व्हा. महाराष्ट्रातील 13 कोटी, प्रत्येक राज्यातील जेवढे 13, 15, 20, 25 कोटी जनता आहेत त्यांनी जागृत व्हा, जागृत व्हा, जागृत व्हा, हेच सांगणं आहे. धन्यवाद. जय विजय महाराज.